1 मिनिटामध्ये मी तुम्हाला सांगतो की बाबासाहेब आंबेडकर किती मोठ्या उंचीवरचं व्यक्तिमत्व आहे। या देशामध्ये जेवढे कुणी अर्थतज्ञ आहेत त्या सगळ्या अर्थतज्ञांना एका अर्थतज्ञाचा अभ्यास केल्याशिवाय पुढे जाता येत नाही। तो अर्थतज्ञ म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। या देशामध्ये जेवढे कृषी तज्ञ आहेत त्या सगळ्या कृषी तज्ञांना ज्यांच्या शेतीच्या पॉलिसीचा अभ्यास केल्याशिवाय पुढे जाता येत नाही तो कृषी तज्ञ म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। या देशामध्ये हजारो धर्मपंडित झालेत पण त्या धर्मपंडितांनी जेवढे धर्मग्रंथ वाचले नाहीत, अगदी कुराण, बायबल, गीतापासून गुरुग्रंथ साहिबपर्यंतचे सगळे धर्मग्रंथ ज्यांनी मनापासून वाचले, चाळले, तो एक धर्मपंडित म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। एवढंच नाही, या देशामध्ये 6,500 जाती आहेत, हजारो प्रकारच्या पोट जाती आहेत, पण मराठ्याला मराठ्याचा, धनगर बांधवाला धनगराचा किंवा मातंगाला मातंगाचा, आदिवासीला आदिवासीचा जेवढा अभ्यास नसेल तेवढा सगळ्या जातींचा बारकाईने अभ्यास केलेला माणूस जर कोण असेल तर तो माणूस म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे। म्हणजे हे एवढ्या उंचीवरचं व्यक्तिमत्व आहे। ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीनं सुद्धा जे घडवणाऱ्या 100 अलौकिक लोकांची यादी जाहीर केली आणि त्याच्यामध्ये पहिल्या क्रमांकावर तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध, दुसऱ्या क्रमांकावर वर्धमान महावीर, तिसऱ्या क्रमांकावर चक्रवर्ती सम्राट अशोक आणि चौथ्या क्रमांकावर नाव होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं। म्हणजे जग घडवणाऱ्या 100 अलौकिक लोकांच्या यादीमध्ये सुद्धा बाबासाहेबांचं नाव घ्यावं हे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीला आवर्जून वाटतं। खरंच एवढ्या उंचीवरचं व्यक्तिमत्व आहे। कारण बाबासाहेबांची इकडे कोल्हापूरच्या भागामध्ये एक ठिकाणी सभा सुरू होती। Download ShareChat.